नमस्कार. पुस्तकाचं नाव आहे आमचा संसार. लेखक रघुनाथ गोविंद सरदेसाई. प्रकाशक ग पा परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई 4. पहिली आवृत्ती 1948. थोर पुरुषाच्या पत्नीपदाचा लाभ एखाद्या स्त्रीला होणं ही गोष्ट तिच्या परमभाग्याची समजतात. नवऱ्याच्या मोठेपणात विवाहप्राप्त हक्काने स्त्रीला प्राप्तीचा अर्धा वाटा मिळतो हे खरे आहे. एखादी स्त्री केवळ एखाद्या थोर पुरुषाची पत्नी असल्यामुळेच तिचे नाव सर्वश्रुत होते. हा झाला लौकिक व्यवहार. पण या सर्व व्यवहारात त्या स्त्रीच्या मनोभूमिकेचा विचार कोणी करतो का? नवऱ्यासंबंधी काही लिहिणाऱ्या बायकाही स्त्री शिक्षण सुरू झाल्यापासून इतक्या वर्षात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याही निघालेल्या नाही. रमाबाई रानडे यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक लिहून महाराष्ट्रीय महिलांना एक नवा धडा घालून दिला. त्याला आता 3 तपाहून अधिक काळ लोटला आहे. पण एवढ्या दीर्घ अवधीत स्त्री शिक्षणाचा सर्रास प्रचार होऊनही आपापले संसारातील अनुभव सत्य व स्पष्टपणे लिहिणाऱ्या बायका अपवादभूतच आहेत. रमाबाई रानडे या तसं पाहिलं तर शिकल्या सवरलेल्या नव्हत्या. त्यांचं जे काही शिक्षण झालं ते घराच्या 4 भिंतीत नवऱ्याजवळ. 1-2 वेळा त्यांच्या शिक्षणासाठी बाहेरील शिक्षक स्त्रियांची योजना न्यायमूर्ती रानडेंनी केली होती, पण तीही अल्पकालीनच ठरली. रमाबाई जे काही शिकल्या सवरल्या ते सर्व रानड्यांच्या सहवासाचे फळ. रमाबाईंनी रानड्यांच्या मृत्यूनंतर जो श्रेष्ठात्मक सहवास आता राहिला नाही त्याचा मानसिक रीतीने अनुभव घेण्यासाठी वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे, काही सहज काही विशेष कारणामुळे ध्यानात राहिली, ती तशी सध्याचे स्थितीत अंतःकरणाचे सांत्वन करण्यासाठी हा आठवणींचा ग्रंथ तयार केला. पुस्तकाचा हेतू सार्वजनिक गोष्टीचा उल्लेख करण्याचा नसून रावसाहेबांच्या म्हणजे रानड्यांच्या एकंदर आयुष्यक्रमाचे चित्र महाराष्ट्रीयांपुढे नीटपणे ठेवण्यासाठी त्यांना म्हणजे रमाबाईंना स्वतःच असलेली व त्यांनी इतरांपासून मिळवलेली खाजगी माहिती प्रसिद्ध करण्याचा आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकाचं वैशिष्ट्य या त्यांच्या हेतूत आहे. न्यायमूर्ती रानडे यांचं सार्वजनिक कार्य एवढं विशाल होतं की त्याच्या कुठल्याही एका विभागाच्या वर्णनास देखील आठवणीन एवढा ग्रंथ अपुराच पडला असता. रमाबाई त्या भानगडीतच पडल्या नाहीत. न्यायमूर्ती रानडे महाराष्ट्राच्या दृष्टीने केवढेही महान पुरुष असले तरी रमाबाईंच्या दृष्टीने ते त्यांचे पतिदेव होते व त्याच दृष्टीने त्यांनी आठवणीमध्ये रानड्यांचं चित्र रंगवलं आहे. आठवणींमध्ये न्यायमूर्ती रानड्यांचं जे दर्शन होतं ते महाराष्ट्राच्या थंडगार बर्फासमान गोळ्यात नवचेतना निर्माण करणाऱ्या राष्ट्रपुरुषाचं नसून रमाबाईंच्या नवऱ्याचं आहे. न्यायमूर्ती रानडे हे राष्ट्रपुरुष म्हणून कसे होते या गोष्टीपेक्षाही एका स्त्रीचा नवरा या नात्याने ते कसे होते याचंच चित्र रमाबाईंच्या आठवणीत दिसतं. सार्वजनिक पुढारी हे नेहमीच संसारी गृहस्थ म्हणूनही चांगले असतातच असे नाही. सार्वजनिक कार्यकर्ता किंवा साहित्यिक म्हणून ख्यातनाम झालेल्या व्यक्तींच्या बायका जर रमाबाई रानड्यांचा कित्ता गिरवून आपापल्या आयुष्यातील आठवणी लिहू लागल्या तर अनेक थोर पुरुषांच्या थोरवीला कंगोरे गेल्या वाचून राहणार नाही. रमाबाईंनी आमच्या आयुष्यातील आठवणी लिहिताना जी भूमिका घेतली आहे ती भक्ताने केलेल्या नामसंकीर्तनाची आहे. न्यायमूर्ती रानड्यांच्या ठिकाणी रमाबाईंची निस्सीम भक्तिभावनाच या पुस्तकात पदोपदी व्यक्त होते. रमाबाईंच्या वेळेचा काळ व परिस्थिती, रमाबाईंच्या मनावर लहानपणापासून झालेले विशिष्ट संस्कार, रमाबाईंच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या आणि राघवराव रानड्यांच्या वयात असलेले 21 वर्षांचे अंतर, रमाबाईंना रानड्यांनी आमरण ज्या तऱ्हेने वागवले ती वात्सल्यपूर्ण तऱ्हा वगैरे गोष्टी लक्षात घेता रमाबाईंनी माधवरावांविषयी मनात अनन्यसाधारण भक्तिभाव बाळगावा यात काही नवल वाटत नाही. रमाबाई ज्या काळात तेव्हा वावरत होत्या त्या काळच्या घरंदाज कुलीन स्त्रियांची सर्वसाधारण रीतच पतीला, मग तो कसाही असो, देव मानण्याची व त्याच्या सेवेत आयुष्य वेचण्याची होती. सुदैवाने रमाबाईंना लाभलेला नवरा या भक्तिभावाला पात्र होता हा भाग वेगळा. आमच्या आयुष्यातील आठवणी हे मराठी वाङ्मयातील पहिलेच पुस्तक असे आहे
की ज्यात पत्नीने पतिविषयक आपल्या भावना, अनुभव व विचार खुल्या मनाने सांगितले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर गेल्या 3 तपात अशा तऱ्हेचा प्रयत्न आणखी काही स्त्रियांनी केला आहे. त्यांची संख्या मोजकी असली तरी त्यांनी आपापल्या पतीविषयी ज्या पद्धतीने विवरण केलं आहे त्याचं सूक्ष्म दृष्टीने परीक्षण केल्यास गेल्या 36 वर्षात स्वतःच्या पतीविषयी जास्तीत जास्त मोकळेपणाने व निर्भयतेने लिहिण्याइतके मनोधैर्य महाराष्ट्रीय महिलांच्या ठिकाणी हलके हलके येत चालले असल्याचे दिसून येईल. बायकांच्या दृष्टिकोनातून निघणारी नवऱ्यांची ही शब्दचित्र खरोखरच मोठी मनोरंजक आणि उद्बोधकही आहेत. रमाबाई रानड्यांनी प्रथम या दृष्टीने सुरुवात केली. रमाबाईंनी आपल्या आठवणी लिहिताना माधवराव देव व आपण स्वतः भक्त ही भूमिका घेतल्यामुळे या पुस्तकात रानड्यांच्या चित्रात गुणवत्तेचा रंगच सर्वत्र ठसठशीत प्रमाणात दिसतो हे साहजिक आहे. प्रथम पत्नी वारल्यावर स्वतःच्या मताप्रमाणे पुनर्विवाह न करता स्वतःहून 21 वर्ष लहान असलेल्या कुमारिकेबरोबर लग्न केल्याबद्दल न्यायमूर्ती रानड्यांना अनेकांनी ठपका दिला आहे. पण या गोष्टीबद्दल रमाबाईंनी आपला अभिप्राय असा नमूद केला आहे की उलट असं वाटतं की सर्व चरित्रामध्ये खऱ्या स्वार्थत्यागाचा व मनाच्या मोठेपणाचा जो काही भाग असेल त्यामध्ये अत्यंत उदात्त व महत्त्वाचा भाग हाच आहे. या संबंधाने कोणी कितीही आपापल्या दृष्टीप्रमाणे नावे ठेवली तरी मला तर याबद्दल अत्यंत आदर वाटतो व खऱ्या भक्तीने एकंदर चरित्राकडे अवलोकन करणाऱ्यांपैकी कोणासही असंच वाटेल. या उतार्यातील खऱ्या भक्तीने हे शब्द फार महत्त्वाचे वाटतात, कारण रमाबाईंनी रानड्यांच्या सबंध आयुष्याकडे अशाच खऱ्या भक्तीने पाहिले असल्याची साक्ष या आठवणी देतात. संसारात बायकोचा संबंध अगदी सावलीसारखा असतो असं आपल्या पुस्तकात एके ठिकाणी रमाबाईंनी म्हटले आहे व रमाबाईंचे पुस्तक वाचून झाल्यावर रमाबाई माधवरावांची 27 वर्ष सावली बनून कशा राहिल्या याचंच चित्र मनावर उमटतं. तासगावच्या मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ होऊन रमाबाईंच्या हस्ते बक्षिसे वाटण्यात आली तेव्हा मुलींना उद्देशून केलेल्या भाषणात रमाबाईंनी सांगितले की विद्या, संपत्ती, अधिकार यासारखे कोणतेही वैभव प्राप्त झाले असता आपण अधिक नम्र व विनयशील होऊन आपल्या पतीशी व वडील माणसांशी आदराने व आज्ञाधारकपणाने वागावे यात आपले कल्याण आहे. पतीशी आदराने व आज्ञाधारकपणाने वागण्यातच आपले कल्याण आहे ही रमाबाईंची आंतरिक श्रद्धा दिसते. ती केवळ व्याख्यानातील टाळीची वाक्य नव्हती, कारण एके ठिकाणी त्यांनी म्हटले स्वतः म्हणजे न्यायमूर्ती रानडे ज्या गोष्टी पसंत असत त्या गोष्टी काही झाले तरी केल्या पाहिजेत, नाहीतर राग येईल हे मला पक्के माहीत असल्यामुळे स्वतःला हवी असेल तीच गोष्ट करण्यास मी कधी चुकत नसे. एक जे माझे खऱ्या सुखाचे व समाधानाचे ठिकाण त्यात अंतर येत नसे व ही एक समाधानाची बाजू बळकट असेल तर घरातील इतर कोणत्याही माणसांकडून होणारा जाच व त्रास सोसण्याला मात्र अधिक बळकटी येईल अशी माझी पक्की समजूत होती. कोणालाच बरे वाईट काहीच न बोलता मुकाट्याने स्वतःच्याच आवडीच्या दिशेने वर्तन ठेवण्याचा माझा सर्वस्वी कल असे. काहीही झालं तरी रानड्यांना आवडत असत त्याच गोष्टी करण्याचा रमाबाईंनी क्रम ठेवला होता. याचे कारण रानड्यांवर रमाबाईंची अतोनात भक्ती होती. त्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे, मला समजू लागल्यापासून माझ्या सर्व सुखाचा व आनंदाचा ठेवा काय ते एवढंच ठिकाण आहे. संसारात मला मुलेबाळे नाहीत ही उणीवसुद्धा मला कधी भासली नाही. इतकी मी याच सहवासात संतुष्ट व गर्क आहे. राजे रजवाडे, संस्थानिक, जहागीरदार यांच्या बायका संतती संपत्तीनं व अधिकार वैभवानं कितीही थोर असल्या तरी माझ्यापेक्षा त्यांचे सुख खास अधिक नसेल. स्वतःची जोड मिळाल्याने मला आज जी धन्यता व जे समाधान होत आहे तिला उपमा नाही. न्यायमूर्ती रानड्यांशी आपला जुळून आलेला संबंध हा रमाबाईंना ईश्वरी प्रसाद वाटे. त्या म्हणतात, माझ्यामध्ये कुलीन घराण्याशिवाय स्वतःचा संबंध जुळण्यासारखं रूप, रंग, गुण किंवा विद्या यांपैकी काहीच नसून केवळ परमेश्वराच्या कृपाप्रसादाने मला ही जन्माची जोड मिळून माझे जीवित धन्य झाले आहे. रानडे हे रमाबाईंना आपली एकमेव विसाव्याची जागा वाटत. त्यांच्या शब्दावर रमाबाईंची श्रद्धा चटकन बसे. रानड्यांच्या त्या प्रेमपूर्वक व शांत शब्दाचा मनावर इतका परिणाम होई
की दिवसभर झालेला त्रास मी केव्हाच विसरून माझ्यासारखी सुखी कोणीच नाही असे वाटून सकाळपर्यंत मी आनंदात असे, असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. रानड्यांच्या ठिकाणी काही दैवी सामर्थ्य आहे असेही रमाबाईंना कधीकधी वाटत असे. रमाबाईंच्यावर एकदा शस्त्रक्रिया करून घेण्याचा प्रसंग आला असता त्यावेळेच्या आपल्या मनस्थितीचं त्यांनी केलेलं वर्णन त्यांचा रानड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करतं. ऑपरेशन टेबलावर क्लोरोफॉर्म देण्याच्या वेळी त्यांनी मनातल्या मनात प्रथम रानड्यांना व नंतर देवाला नमस्कार केला. आपल्यावर ईश्वराची कृपा आहे म्हणूनच आपण रानड्यांच्या पदरी पडलो असे रमाबाईंना वाटे व या सहवासाचे सुख आणखी काही दिवस मिळावे हेच त्यांना परमभाग्य वाटे. अर्थातच माझ्या हातून स्वतःची सेवा घडली व दुखण्या बहाण्याच्या वेळेस माझा स्वतःला उपयोग झाला तरच माझं जगण्याचं सार्थक आहे असं त्यांना वाटावं यात नवल कोणतं. पुढे त्या म्हणतात, ज्या दैदिप्यमान तेजोमय सौभाग्य सूर्याच्या प्रकाशात मी मोठ्या भूषणाने व खऱ्या आनंदाने एकसारखी 27 वर्षे वागत होते, ते प्रत्यक्ष सेवा घेणारे दिव्य सूर्यरूपी पाय मला अंतरल्यामुळे अत्यंत दुःखरूप निबिड अंधारात चाचपडत राहण्याचा प्रसंग पोहोचला. रानड्यांकडे पाहण्याची रमाबाईंची आठवणीत दिसून येणारी दृष्टी व वृत्ती पाहता या आठवणीच्या संभारात पूजाद्रव्या वाचून दुसरे काही सापडणे शक्य नाही अशी साहजिक कल्पना होते. रमाबाईंनी रानड्यांच्या कुठल्याही सार्वजनिक कार्याची चर्चा किंवा साधा निर्देशही करण्याचा पुस्तकात प्रयत्न केलेला नाही. या आठवणीत रानड्यांचे जे वर्णन आढळते ते रमाबाईंचे पती माधवराव यांचेच सर्वस्वी आहे. रानड्यांच्या रमाबाईंशी वागण्याच्या पद्धतीचा एक ठरीव नमुनाच या आठवणीतून दृष्टीस पडतो. आपण न बोलता न सांगता आपल्या माणसाने मात्र आपल्याच धोरणाने वागले पाहिजे अशी स्वतःच्या मनाची अट असे. रानड्यांनी एके प्रसंगी रमाबाईंना बजावले, आपले माणूस धोरणाने वागले नाही तर ते कोणाला बरे आवडेल. एकदा आपल्या माणसाच्या आवडीची दिशा समजली म्हणजे तीच बळकट धरावी, म्हणजे दोघांनाही त्रास होणार नाही. रानडे रमाबाईंना कसे वागवीत याची कल्पना 1-2 आठवणींवरून करता येते. सखू व नानू या 2 मुलांपैकी सखूला बरोबर लाहोर काँग्रेसला न्यावी व नानूला मुंबईस ठेवावे हे रमाबाईंना पटेना. तेव्हा रानड्यांनी सांगितले, या पंचायतीत तू पडू नकोस, मी सांगतो तसे कर. जी गोष्ट करावयाचीच आहे तिची वाटाघाट करीत बसू नये, सांगितले तसे करावे. आणखीही एका प्रसंगी रमाबाईंनी काही शंका काढली असता रानड्याने त्यांना सांगितले, मी जे सांगेन ते मुकाट्याने करावयाचे टाकून उलट काहीतरी विचारित बसता याचा काय अर्थ. आमच्या आयुष्यातील काही आठवणी काळजीपूर्वक वाचल्या तर हे लक्षात येते की रमाबाईंची रानड्यांविषयी भावना निरतिशय भक्तीची दिसते. रानड्यांची रमाबाईंविषयीची भावना वात्सल्यपूर्ण सत्ताधिकाऱ्याची दिसते. रानड्यांनी रमाबाईंना मी सांगतो ते मुकाट्याने कर असे हर एक प्रसंगी म्हटले आहे. रमाबाईंना काही विचार स्वातंत्र्य रानड्यांनी दिल्याचे एकही उदाहरण सबंध पुस्तकात सापडत नाही याचे मात्र राहून राहून आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. रमाबाईंची यासंबंधी कसलीच तक्रार नाही आणि रानड्यांविषयीचा त्यांचा भक्तिभाव पाहता असा काही विचारही त्यांच्या चित्ताला स्पर्श करणे शक्य दिसत नाही. पण त्यांनी अत्यंत भक्तिभावाने आपल्या पतीविषयी जे लिहिले आहे त्याची जर योग्य चिकित्सा केली तर हा विचार मनात येणे अपरिहार्य आहे. रानड्यांनी रमाबाईंना शिकवले, पण त्यापैकी रमाबाईंना सोसाव्या लागलेल्या घरगुती छळाचा बंदोबस्त करण्याचा काळी मात्रही प्रयत्न त्यांनी केला नाही. रमाबाईंना शिक्षणविषयक सार्वजनिक कामात यथाशक्ती भाग घेण्यास उत्तेजन दिले, पण साध्यासुध्या गोष्टीतसुद्धा मी सांगतो ते तू मुकाट्याने कर ही वृत्ती कधी सोडली नाही. रानडे आणि रमाबाई यांच्या विद्वत्तेत आणि वयात असलेल्या अंतराचा तो अपरिहार्य परिणाम होता हे मान्य केलं तरीही भक्ताच्या निस्सीम भक्तीने देव फारसा पाझरला नाही हा आक्षेप शिल्लक उरतोच. संसारात बायको ही नवऱ्याची केवळ सावली आहे असा उल्लेख रमाबाईंनीच आठवणीत एके प्रसंगी केलेला आहे आणि 27 वर्ष त्यांनी रानड्यांची सावली बनूनच आयुष्य काढण्यात धन्यता मानली व मिरवली. रानड्यांनी मात्र आपल्या सावलीपेक्षा अधिक मोठी प्रतिष्ठा रमाबाईंना यावी असा प्रयत्न केल्याचे या पुस्तकावरून तरी दिसत नाही. आपण म्हणू ते सर्व बायकोने मुकाट्याने करावे, त्यासंबंधी कसलीही शंका तोंडाने नुसती उच्चारूही नये असा रानड्यांचा खाक्या दिसतो. स्वतःच्या पत्नीबाबतही
व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वाचा आदर ठेवण्याचे आगरकरी धोरण रानड्यांना मान्य नव्हते. प्रार्थना समाजातील उपासनेला एरवी रमाबाई गेल्या नाहीत तरी रानड्यांची तक्रार नसे, पण त्यांची स्वतःची ज्या दिवशी उपासना असेल त्या दिवशी मात्र रमाबाई उपासनेला उपस्थित असल्या पाहिजेत व उपासनेची त्यांना समजही पडली पाहिजे असा रानड्यांचा कटाक्ष दिसतो. सर्वात आश्चर्य वाटते ते या गोष्टीचे की रानडे एवढे विद्वान व सुधारक असताही तत्कालीन सनातनी स्त्रियांच्या पद्धतीप्रमाणे रानड्यांच्या जेवलेल्या उष्ट्या ताटातच रमाबाई स्वतः जेवायला बसत. या घाणेरड्या पद्धतीला रानड्यांनी मनाई केली नाही. निरतिशय भक्तिभावाने रमाबाईंनी केलेल्या रानड्यांच्या नामसंकीर्तनातही चिकित्सक दृष्टीला असले काही खेदकारक प्रसंग स्पष्ट दिसतात. स्वतःला नकळत रमाबाईंनी माधवरावांच्या स्वभावातील या गोमा आठवणीत उघड केल्या आहेत. रमाबाईंपेक्षा जास्त स्पष्टपणाने आणि स्वतःच्या अस्मितेची जाणीव ठेवून स्वतःच्या पतींविषयी ज्या स्त्रियांनी लिहिलं त्या लिखाणातून त्यांच्या पतिदेवाची वाङ्मय मूर्ती कसकशी निर्माण होते ते आपण क्रमशः पाहूच. म्हणजे गेल्या 3 तपात बायकांचा नवऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा व किती बदलला तेही आपणास कळून येईल. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.